आताची महत्त्वाची बातमी आहे। आजची सुनावणी जी आहे ती संपलेली आहे। शिवसेना आणि पक्षचिन्हाबाबत जी सुनावणी होती, आजचा सुनावणीचा 7वा दिवस होता। सलग 7ही दिवस कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडनं कोर्टामध्ये ठाकरे सेनेची बाजू मांडलेली आहे। मात्र आजची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे। उद्या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्यांच्या जयमाल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये याच संदर्भात सुनावणी होणार आहे। आज कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलेला नाहीये, त्याच्यामुळे उद्या काय होतं, शिंदे सेनेकडनं नक्की त्यांच्या साइडनी कधी युक्तिवादाला सुरुवात होते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। मात्र आजची सुनावणी ही संपलेली आहे। उद्या पुन्हा एकदा याच संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल। आज कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या आमदारांच्या अपात्रतेबाबत जो निर्णय घेतला तो माझ्या आकलनाच्या पलीकडचा आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल हे सातत्याने इलेक्शन कमिशन असेल म्हणजे निवडणूक आयोग असेल आणि अध्यक्षांची भूमिका असेल याच्यावर मागच्या सुनावणीपासून सातत्याने आपल्याला ताशेरे ओढताना दिसतायत। त्याच्यामुळे जी अध्यक्षांची जी भूमिका आहे ती मुळात त्यांच्या अधिकारांमध्ये येते का, असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी आज कोर्टाला विचारलेलं आहे।